हाय गाईस, तर चला बघूया आता आपल्याला मार्केटमध्ये परवा दिवशी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. उद्या मार्केटला सुट्टी आहे. तर परवा दिवशी मार्केटला कुठल्या साईडला आपण वर्किंग करणार आहे आणि कुठल्या साईडला बेस्ट वर्किंग होईल हे आपण सगळं डिस्कशन करणार आहे आजच्या प्रेडिक्शन मध्ये. प्लस आपण काल एक स्टॉक्स दिला होता ग्रीनरी म्हणून. ह्या स्टॉक जर तुम्ही बघितला तर आपण बाईंग दिली होती 585 पर्यंत. तर ऑलमोस्ट तोच 585 स्टॉक जर तुम्ही बघितला तर त्या लेवलला आपण सांगितलं होती 605 पर्यंत हाय करू शकतो. हे 605 हे तुमचं टार्गेट राहू शकतं. तर एक्झॅक्टली 20 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे 5 पॉईंटच्या रिस्क रिवॉर्ड रेशोवर. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड जर केला तर 1:4 रिस्क रिवॉर्ड रेशो येतो. आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे की ओपनिंग झाल्या मार्केटनं कमीत कमी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण ते पूर्ण टार्गेट अचीव करून दिलेलं आहे. तसं हा स्टॉक्स आपण काढला, तसं अजून एक आपल्यासाठी एक स्टॉक्स घेऊन आलोय. यासाठी तुम्हाला फक्त लास्ट पण प्रिडिक्शन आपल्याला बघायचं आहे. लास्ट पण म्हणजे मध्ये पण मी तो स्टॉक सांगू शकतो, त्यामुळे तुम्हाला हा प्रिडिक्शन किंवा हे प्रिडिक्शन कंटिन्यू पाहायचं आहे. आपण याच्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी सांगतो की ज्या गोष्टी मार्केटमध्ये खऱ्याच चांगल्याच पद्धतीने वर्किंग होतात. आता एक्झाम्पल बघा, ह्या ठिकाणी आपली पुढची कंडिशन होती, सगळ्यांना कल्पना आहे. या ठिकाणी तुम्ही जर 15 मिनिट टाइम फ्रेम यूज केला तर आहे. तुम्ही जर आपल्या कुठल्या ग्रुपला वेळ जर जॉईन असाल तर त्या ग्रुपला मी मेन्शन केलं होतं, आणि मेन्शनचं जर मी जर टायमिंग बघितलं तर ही जी रेड कॅन्डल इथं क्लोज झाली त्याच वेळा, टाइम फ्रेम 15 मिनिट आहे, त्याच वेळा मी इथं तुम्हाला ग्रुपला एक मेन्शन केलं होतं की मार्केटमध्ये आता जस्ट बाहेर चाललंय. तुम्ही कुठलीही पुढची पोझिशन घेऊ नका. जर घ्यायची असेल तर तुम्हाला कॉल साईडला पोझिशन घ्यायचं, असं मी आपल्या सगळ्याच ग्रुपला मेसेज सेंड केला होता. तुम्ही जर आपल्या कुठल्याच ग्रुपला जर जॉईन नसाल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊन पाहू शकता. तर एक्झॅक्टली बघा, इथे मी मेसेज टाकलाय, जो भी ट्रेड लेना है कॉल की तरफ लेना है. आपण सरळ तिथे मेसेज टाकला आणि त्याच पद्धतीने मार्केटने पूर्ण चेंजेस जर तुम्ही बघितलं तर बरोबर त्याच पद्धतीने लगेच मार्केटने चेंजेस केलेले आहेत. आणि आपली इथे कंडिशन होती कॉल साईडची, तीच आपण कॉल साईडची कंडिशन जर तुम्ही बघितला तर त्याच कॉल साईडच्या कंडिशनला आपण जे वर्किंग केलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर 15 मिनिट टाइम फ्रेम आहे. 15 मिनिट टाइम फ्रेम साठी कॅन्डल क्लोजिंग व्हायच्या आधी आपण तो ग्रुपला मेन्शन केलं होतं. आणि तिथून बरोबर की बाईंगचा रेशो आला, आणि बाईंगचा रेशो नंतर आपण जर तुम्ही बघितलं तर आपल्या मेन ग्रुपला जर तुम्ही असाल तर आपल्या मेन ग्रुपला तुम्हाला कल्पना असेल, आपण ट्रेड पण घेतला होता तो 123 125 ला होता, आणि तो ट्रेड आपण 172च्या हिशोबाने प्रॉफिट क्लोजिंगला करायला सांगितलं. म्हणजे पूर्ण जे रॅली आपण कॅप्चर केली. ज्या वेळेला इथं पण मार्केट आलं त्याच वेळा आपण टार्गेट बुक करा म्हणून सांगितलं, आणि बरोबर मार्केट तिथूनच रिव्हर्सल फिरलं होतं. परत कुठला कंडिशन होती, ह्या आता पुढच्या कंडिशननुसार हे टार्गेट आपलं हेच राहू शकतं. आता इथं होल्ड राहायचं की नाही हे पण आपण आपल्या ग्रुपला सांगेल. ओके. मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण एंट्री करत असतो त्यावेळेला जरासं व्हॉल्यूमला आपण फोकस करणं गरजेचं आहे. आता व्हॉल्यूम आपण इंडेक्सचा कधीही बघत नाही, तर आपण बघतो स्टॉकचा. कारण इंडेक्सेसमध्ये कुठल्याही पद्धतीचा व्हॉल्यूमचा समावेश होत नाही. कारण इंडेक्सेस म्हणजे निफ्टी, निफ्टी 50 हा 50 कंपन्यांवर डिपेंड असतो. 50 कंपन्या जसं वर खाली मुवमेंट करतील तसा हा निफ्टी 50 वर खाली मुवमेंट करत असतो. ओके. त्यामुळे त्या 50 कंपन्याला पाहणं खूप गरजेचं आहे, आणि त्या 50 कंपन्यांच्या व्ह्यू नुसार आपण हा ट्रेड इथे दिला होता, आणि त्या व्ह्यू नुसार तुम्हाला सांगितलं होतं की जे पण तुम्हाला ट्रेड करायचं कॉल साईडला करायचं आहे. आपल्याला फक्त ही लेवल ब्रेक करण्याची एक इच्छा आहे. ही एकदा लेवलचं ब्रेक झालं तर तुम्हाला चांगली मुवमेंट मार्केटमध्ये दिसून येऊ शकते. आता 24 तारीख आहे. आपला व्ह्यू होता की ह्या डिसेंबर एंडिंग पर्यंत मार्केट एक नवीन हाय बनवेल, नवीन 25,026 एक लेवल ब्रेक होईल. अनएक्सेप्टेबली मार्केटनं डाऊनफॉल दाखवला. आता हा डाऊनफॉल परत असाच राहील का काय, हा पण एक प्रश्नचिन्ह आहे. पण पाहूया आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. तर एक्झॅक्टली परत एकतर ही लेवल ब्रेक केली किंवा ही लेवल ब्रेक केली तर परत मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकतात. आणि काय 25,000 म्हणजे जस्ट आपण बघितलं तर फक्त आपल्याला 1300 पॉईंट राहिले, आणि 1300 पॉईंट पण 2-3 दिवसात कव्हर करेल एवढं मार्केट स्ट्रॉंग आहे. फक्त एक थोड्या लेवल्स त्याने ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. ही एक लेवल आणि ही एक लेवल एकदा ब्रेक केली की तुम्हाला परत एक नवीन हाय मार्केटमध्ये दिसून येऊ शकतो. हे झालं निफ्टीमध्ये. आता पाहायचं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीच्या पाहायच्या आधी एक तर आपण स्टॉक्स पाहूया, आणि हा स्टॉक्स हाय. तर ह्या स्टॉक्स मध्ये आपण ऑलरेडी ट्रेड लाईन ड्रॉ केल्या, सगळ्या गोष्टी ड्रॉ केल्या. टाइम फ्रेम 5 मिनिटं आपण फोकस करूया. तर 5 मिनिटांनुसार आपण एक लेवल पण ड्रॉ केलाय. मार्केट समजा की इथे फ्लॅट ओपन झाला तर तुम्ही 964 ला एंट्री करू शकता. इथं जर तुम्ही एंट्री करणार असाल तर तुम्हाला दोन टाईपच्या पद्धतीने एंट्री करायची आहे. समजून चला, तुम्ही एक 100 क्वांटिटी घेणार, तुम्ही 100 क्वांटिटी इथे घेऊ शकता. ओके. जस्ट मार्केट जर परत खाली आला तर परत आणि तुम्ही 100 ला 100 क्वांटिटी परत घ्या. ओके. हे दोन्ही जण बाईंग दोनच आहेत. इथं जर 100 घेतला आणि इथं पण जर टार्गेटला गेलं तरी पण चांगलीच गोष्ट आहे. बाईंग जर 962 ते 966 पण कधीही चालू शकतं. टार्गेट डायरेक्ट आपल्याला 985 म्हणजे 20 पॉईंटचं टार्गेट आहे. आणि याच्या खाली जर आलं तर 954 ला पण परत मी एंट्री करू शकता. आणि स्टॉप लॉस जर तुम्ही बघितला तर स्टॉप लॉस आपला जर असं 952च्या खाली येतो. ऑलमोस्ट हा जो ट्रेड आहे
समजून चला की 953 किंवा 955 ते 964 हा पूर्ण बाईंग झोनच आहे असं म्हणतो हरकत नाही. हा 10 पॉईंट आपल्यासाठी बाईंग झोनच आहे. पण ह्या 10 पॉईंटला तुम्ही टार्गेट जर बघितलं तर 964, 974, 984 म्हणजे 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो जर तुम्ही इथं बाईंग केला तर, आणि जर इथं बाईंग केला तर फक्त 3 ते 4 पॉईंटचा स्टॉप लॉस होतो फक्त ह्याच दरम्यान ना. ओके, आपण स्टॉप लॉस इथं पण धरू शकतो, ट्रेल करू शकतो. ते कसं करायचं मला लाईव्ह मध्ये मी सांगेन, पण ऑलमोस्ट माझ्याशिवाय फ्लॅट ओपन झाल्या जसं आज हा ग्रीन स्टॉक्स केला 2-3 मिनिट एक 10-15 मिनिटात, तसा हा स्टॉक माझ्याशिवाय 10:15 किंवा 11:30 पर्यंत आपलं टार्गेट अचीव करून देऊ शकतो. जर नाही दिलं तर एक तर सडनली मार्केट क्रॅश झालं असेल तर हा पण क्रॅश होणार. मार्केट जरा जरी पुल बॅक झाला तर आपला स्टॉक्स बघता बघता आपला टार्गेट अचीव करून देऊ शकतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ह्या स्टॉकचा स्टॉप लॉस किंवा जे पण आहे हे मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये मेन्शन करेन. ह्यासाठी आपल्या पेजला फॉलो पण करून ठेवायचं आणि आपल्या ग्रुपला तुम्हाला जॉईन पण करायचं. ग्रुपची लिंक आपल्या बायो मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही जॉईन नसाल तर आपल्या इंस्टाग्रामला गेला की तिथे बायो मध्ये पण तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक दिसून जाईल. ओके, हा स्टॉक झाला हा. त्यानंतर बँक निफ्टी मध्ये बघूया. तर बँक निफ्टी मध्ये आपल्या ह्या लेवल्स आहेत त्या सेम आहेत. पहिलं टार्गेट दिले, सेकंड टार्गेट दिलं नाही. ज्यावेळेस सेकंड टार्गेट देईल त्यावेळेस मार्केटमध्ये काय करायचं आणि कसं करायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल एकदा प्लीज बघून घ्या. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. पण तेच तेच रिपीट आपल्याला करण्याचा काय अर्थ नाही. आहे त्याच गोष्टी फॉलो करायचं बँक निफ्टीमध्ये, कारण बँक निफ्टी कुठल्याही लेवलला आपल्याला अजून ब्रेक केलं नाही. बँक निफ्टीमध्ये एक रील तुम्ही एंट्री करू शकता. बँक निफ्टी एक बघा, एका झोनला भरपूर मोठ्या प्रमाणात रिस्पेक्ट केला, तो झोन हाय. ह्याला जर ब्रेक केलं तर परत एक री एंट्री तुम्ही करू शकता. यातून जर चांगला तुम्ही परत एक रॅली येऊ शकते. ओके, तर अशाच प्रिडिक्शन साठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.